नाशिकच्या टीसीएस प्रकरणामध्ये रोज नवनवीन घडामोडी घडतायत, नवनवीन खुलासे होतात आणि असाच काहीसा मोठा खुलासा आज सुद्धा झालेला आहे. या प्रकरणाची मास्टर माइंड असल्याचा आरोप ज्या फरार असलेल्या एचआर निदा खान हिच्यावरती लावण्यात आलेला होता, तिच्याकडून चक्क जामिनासाठीचा अर्ज करण्यात आलेला आहे आणि तिच्या या जामीन अर्जामधून असं समोर आलंय की निदा खान ही सध्या प्रेग्नंट सुद्धा आहे आणि त्यासाठीच तिने जामिनाचा अर्ज सुद्धा केलाय. त्यामुळे मुळातच निदा खान ही गरोदर असल्याची माहिती अचानकपणे समोर आली आणि त्याचबरोबर निदा खान ही या कंपनीची एचआरच नव्हती अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. त्यामुळे निदा खानच्या बाबतीतल्या काय काय अपडेट्स आहेत हे सगळंच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. नाशिकच्या टीसीएस कंपनीमधील प्रकरण समोर आल्याच्या नंतर या प्रकरणामध्ये अनेक पीडित महिलांनी पुरुषांनी समोर येऊन या सगळ्यामध्ये तक्रारी दाखल केल्या, गुन्हे दाखल झाले. त्यानंतर आतापर्यंत तब्बल 8 आरोपींना अटकही झाली आहे. या 8 पैकी 7 जण हे पुरुष आहेत, तर एक महिला आहे जी एचआर असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या व्यतिरिक्त सुद्धा एक महिला आहे जी फरार आहे आणि जी या प्रकरणाची मास्टर माइंड असल्याच्या चर्चा सुरू होत्या, तसं म्हटलं जात होतं. आता ही महिला कोण आहे? तर अर्थातच निदा खान आहे, जी या कंपनीची एचआर असल्याचं सांगितलं जात होतं आणि एचआर असल्यामुळे अर्थातच तिच्याकडे थोड्याशा जास्तीच्या पॉवर्स सुद्धा होत्या. त्यामुळे ती या सगळ्याचाच वापर करून इतर सगळ्या आपल्या ज्या कर्मचारी होत्या, ज्या मुस्लिमेतर होत्या, त्यांच्यावरती अशा पद्धतीने अन्याय अत्याचार करायची, त्यांच्यावर जबरदस्ती करायची, त्यांना नमाज पठण करायला लावणं असेल किंवा बुरखा घालायला शिकवणं असेल, हे सगळं हिजाब बांधायला शिकवणं असेल वगैरे, हे सगळं ती करायची असे आरोप तिच्यावरती आहेत. जेव्हापासून हे प्रकरण समोर आलं त्यानंतर बाकीच्या आरोपींना तर अटक झाली, मात्र निदा खान ही फरार झाली. गेल्या अनेक दिवसांपासून, आठवड्यापेक्षाही जास्त कालावधी उलटलेला आहे, ती सध्या फरार असल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या शोधासाठी वेगवेगळी पथकं सुद्धा रवाना करण्यात आली. मात्र दुसरीकडे याच निदा खाननं आता अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज थेटपणे न्यायालयात केलाय. वकिलांच्या माध्यमातून हा अर्ज केला गेलाय आणि या अर्जातून जी माहिती समोर आली आहे त्यावरून असं लक्षात येत आहे की निदा खान ही मुळात सिंगल नाहीये, ती विवाहित आहे. काही वर्षांपूर्वीच तिचं लग्न झालेलं आहे आणि तिचा जो पती आहे तो मूळचा मुंबईचा आहे. त्यामुळेच निदा खान ही नाशिकमध्ये राहत नसून ती मुंबईमध्ये राहते आणि विशेष म्हणजे मुंबईमध्ये राहत असताना ती ठाणे किंवा भिवंडीच्या परिसरामध्ये वगैरे कुठेतरी असल्याची माहिती समोर येते. मात्र त्याहूनही महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा तिने या जामिनासाठी अर्ज केलाय त्यामध्ये विशेष उल्लेख असा आहे की ती सध्या गरोदर आहे. त्यामुळेच तिला अटकपूर्व जामीन मिळावा असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे निदा खान ही केवळ विवाहित नसून ती गरोदर सुद्धा असल्याची माहिती समोर आलेली आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा तिचा विवाह झाला त्यानंतर मुळात ती सुरुवातीपासून नाशिकमध्ये काम करत होती टीसीएस मध्ये. मात्र जेव्हा तिचा विवाह झाला त्यानंतर ती मुंबईला शिफ्ट झाली. त्यानंतर तिनं तिच्या कंपनीकडे नाशिकमध्ये एक अर्ज केलेला होता, विनंती केली होती कंपनीकडे की माझं ट्रान्सफर मुंबईला केला आणि त्या तिच्या विनंतीनुसार तिचं ट्रान्सफर सुद्धा मुंबईला झालेलं होतं. त्यामुळे ती गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली. जेव्हा हे प्रकरण समोर आलंय त्यानंतर मुळात ती नाशिकमध्ये नव्हतीच, ती मूळचीच आता मुंबईकर झालेली आहे. ती मुंबईमध्येच आहे. भिवंडीच्या काही परिसरामध्ये एखाद्या ती असू शकते किंवा मग ठाण्यात असू शकते वगैरे, अशी शक्यता वर्तवली जाते. दुसरीकडे निदा खान ही मुळातच एचआर नव्हती अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. आता मग ही निदा खान नेमकी कोण होती? तर ती केवळ एक टेलिकॉलर असल्याची माहिती समोर येते. निदा खान ही एचआर नव्हती, कुठल्याही मोठ्या पोस्टवर हुद्द्यावरती नव्हती. ती केवळ टेलिकॉलर म्हणून या टीसीएस मध्ये काम करत होती अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार निदा खानचा जो पती आहे त्याची सुद्धा एटीएसनं चौकशी केल्याची माहिती समोर येते. एटीएस गेल्या अनेक दिवसांपासून निदा खानला शोधताय, ती सापडत नाहीये. आता मात्र तिच्या पतीची चौकशी केल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे कदाचित ती खरंच गरोदर असू शकते आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये तिच्या पतीचा जबाब घेणं असेल किंवा त्याची सुरुवातीला चौकशी करणं, अशा पद्धतीचं एखादं पाऊल हे तपास यंत्रणांनी उचललं असण्याची शक्यता आहे. अर्थात तिच्या पतीच्या जबाबामधून किंवा त्याच्या चौकशीमधून आतापर्यंत पोलिसांना काय काय अपडेट्स मिळालेले आहेत किंवा त्यानं त्याच्या पत्नीविषयी नेमके काय खुलासे केलेत, त्याच्या पत्नीवर जे काही आरोप केले गेलेत ते आरोप त्याने मान्य केलेत, फेटाळलेत की आणखी काही त्याला उत्तरं दिलेली आहेत किंवा मग इतर कुणाची या सगळ्यामधली इन्व्हॉल्वमेंट नेमकी कशा पद्धतीने होती, या सगळ्यावरती त्यांनी काही भाष्य केलंय का, याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलंय. अर्थात त्याविषयीची कुठलीही माहिती अजून तरी समोर आली नाहीये. मात्र निदा खान हिच्यावरती जितके गंभीर आरोप केलेले आहेत, तिचे बॉम्बस्फोटांशी वगैरे संबंध जोडले गेलेले आहेत किंवा अनेक
अशा संघटना आहेत, वादग्रस्त संघटना आहेत, ज्या संघटनांबरोबर ती जोडली गेल्याचे आरोप तिच्यावर होत होते. त्यामुळेच निदा खान हे अतिशय महत्त्वाचं कॅरेक्टर आहे या TCS प्रकरणामधलं. त्यामुळेच तिला अटक होणं सुद्धा गरजेचं होतं. तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी होणं अत्यंत गरजेचं होतं. मात्र जर ती गरोदर असेल आणि तिने जर आता जामिनासाठीचा अर्ज केलेला आहे, तर मग या जामीन अर्जावरच्या सुनावणीत नेमकं काय-काय होणार आहे, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जर तिला ताब्यात घेता आलं नाही, तर मात्र अनेक अशा गोष्टी आहेत, जे अनेक अशी कोडी आहेत, अनेक प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरच कदाचित मिळणार नाहीत. त्यामुळे निदा खान ही खूप जास्त महत्त्वाची आहे. मात्र अर्थातच आता हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे कोर्टाकडून नेमका कोणत्या बाजूने निकाल दिला जातोय, तिला अटकपूर्व जामीन मिळतो की नाही मिळत, या सगळ्यावरती पुढच्या सगळ्याच गोष्टी डिपेंड असणार आहेत. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.